एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला आमदारांचा 1 लाख मतांनी पराजय होणार, राजू खरे। मोहोळ विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या तारापूर येथील गगाई सपाटे हायस्कूलला मोहोळचे भावी आमदार राजू खरे यांनी स्वखर्चातून विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंचेसचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माजी महापौर मनोहर सपाटे, विविध गावांचे सरपंच पदाधिकारी उपस्थित होते। आणि मी खात्रीने तुम्हाला सांगतो की 2024च्या विधानसभेमध्ये माजी आमदाराच्या उमेदवाराचा किमान 1 लाखानं पराभव करून राजू खरे निवडून येणार। विद्यमान आमदार यशवंत माने यांच्या माध्यमातून आलेले विकास निधी सर्वत्र बोर्ड लागलेत, पण त्याच गावातील नागरिकांना असं बोललं जातं की उदाहरणार्थ खरसुळे त्याकडे म्हणजे विद्यमान आमदारांनी बोर्ड लावलंय पण कुठं रस्ते झाले नाही असं त्या खरसुळे गावातून नागरिकांकडून सांगितलं जात आहे। त्याबद्दल काय सांगता? ते खरसुळीचे ग्रामस्थ आहेत, कुठे तिथं पवार, छगन पवार, तुम्ही खरसुळीचे आहेत, बोला जरा तुम्ही। ती परत घेऊ नाही, आता कसं आहे की जे बोर्ड लागले गेलेले आहेत त्या बोर्डवर जी कामाची यादी दिलेली आहे त्या यादीमधली काही कामं त्या गावात झालेली नाहीत असं मलाही खरसुळीमधल्या काही कार्यकर्त्यांनी सांगितलं। उदाहरणार्थ अमुक रस्ता, उदाहरणार्थ अमुक समाज मंदिर, अशा कुठल्याही पद्धतीचं काम आमच्या गावात झालं नाही असं तिथल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं। तर मी त्यांना एवढंच प्रश्न केला की ज्या वेळेला खरसुळीमध्ये आमदार येईल किंवा त्या आमदाराचा मालक माझे आमदार येईल त्यावेळेला त्यांना प्रश्न विचारा की ही जे बोर्ड तुम्ही लावलेले आहेत हे माणसाची दिशाभूल, जनतेची दिशाभूल करणारे बोर्ड आहेत आणि त्याचा जाब तुम्ही आजी माझी दोन्ही आमदाराला विचारा। काल माझ्या आमदारांनी म्हटलं की इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून कुठंतरी गावचा विकास केला जातो, कुठंतरी रस्ता करून दिला जातो, कुठल्या तरी गावाला पाणी दिलं जातं। मग 25 वर्ष कुठे गेलं होतं? कोण? तुम्ही? माझी विद्यमान आमदाराचं हे अपयश आहे की मोहोळमध्ये ज्या वेळेला दुष्काळ पडला होता आणि 15-15 दिवस मोहोळच्या जनतेला पिण्याचं पाणी नव्हतं तेव्हा मोहोळचा आमदार काय झोपला होता का? ह्या आमदाराची अवस्था अशी आहे की हा मूळचा इंदापूरचा आहे आणि मग याला जर मोहोळ मतदारसंघात यायचं असेल तर याच्या मालकाची परमिशन घ्यावी लागती। मग याचा मालक ये म्हणलं तर हा आमदार येतो। मग 15-15 दिवस मोहोळला पाणी नव्हतं, मोहोळच्या ग्रामीण भागामध्ये पाणी नव्हतं, उत्तर सोलापूरच्या 24 गावामध्ये पाणी नव्हतं। मग 15-15 दिवस हा आमदार कुठे झोपला होता का? याचे कोण हात अडवले होते का? यांनी का नाही पाणी पाजलं? तुम्ही जर आमदार होता ना, तुम्ही पदावर होता ना, मग का नाही मोहोळच्या जनतेला तुम्ही पाणी पाजलं? आणि माझ्यासारखा सामाजिक कार्यकर्ता मोहोळच्या जनतेला पाणी पाजत असेल तर माझ्यावर टीका करण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही। तुम्ही पदावर असताना जे केलं नाही ते मी पदावर नसताना केलं आहे। विद्यमान आमदार म्हणाले की मी भूमिपुत्र आहे, माझी मोंडीवड्याला 6 एकर जमीन आहे त्यामुळे मी भूमिपुत्र आहे। नाही, आता भूमिपुत्र आहे, 6 एकर जमीन आहे, त्याचं खरेदी खत कितीला झालं हे तुम्ही जर काढलं तर तुमच्या लक्षात येईल। ह्या आमदाराचं जे स्टेटमेंट आहे की मी भूमिपुत्र, अहो भूमिपुत्र तुम्ही नाही, तुम्ही इंदापूरचे आहात। तुम्ही इंदापूरचे म्हणून गेल्या बारीनं या 2019च्या निवडणुकीमध्ये आला। हे सगळं मोहोळ मतदारसंघाला, सोलापूर जिल्ह्याला माहिती आहे ना, मग कशासाठी दिशाभूल करताय तुम्ही? आणि किती या आमदारांना तर मोहोळ मतदारसंघाचा तुम्हाला सांगतो सत्यानाश केला। या माणसाच्या काळामध्ये सब रजिस्टर ऑफिस अनगरला गेलं, या माणसाच्या काळामध्ये अपर मुख्य तहसील कचेरी अनगरला गेलं, या माणसाच्या काळामध्ये दवाखाना अनगरला गेला। या माणसानं मोहोळ शहराचा जो चेहरा मारा होता, मोहोळची जी बाजारपेठ होती ती बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं महापाप हे या आमदार यशवंत मानेनं केलेलं आहे। आणि मला पूर्ण खात्री आहे की मोहोळची जनता उद्या या निवडणुकीमध्ये फक्त वाट बघते। यशवंत मानेला 4 मुंड्याचित केल्याशिवाय मोहोळची जनता स्वस्त बसणार नाही। राहिला विषय आमचा 17 गावाचा, मानेने आणि माजी आमदारांनी इथं येऊन पाहावं की 17 गावात आम्ही काय काम केले ते, व 4 बगल बच्चेच्या जीवावर काही बोलू नये।